आता. हा बघ बघ. तुम्ही म्हणायचो हातात कोणाचा कॅमेरा आहे मग दाखवायचं आम्हाला. आम्ही म्हणणार काहीतरी. कॅमेरा हलणारच नाही आता काय म्हणूस तोपर्यंत. हाय मित्रांनो, आम्ही चाललोय आता आंबोलीला. आणि बघू तिथे गेल्यानंतर काय काय म्हणतात, वॉटरफॉलला काय म्हणतात, धबधबा. हा धबधबा चालू आहे का नाही असला तर तिथे जाणार, नाहीतर मग आजूबाजूच्या धबधब्याला जाणार आणि मग रामतीर्थ बघून माघारी येणार. कट 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 कट. नांगर तासकरी मध्ये आलोय इथं. हे बघा पुढे आणि हा इथे ज्यांना कोणाला माहित असेल की इथे धबधबा आहे, त्याच्या मागे एक नदी, एक असं छोटंशी नदी सारखं एक स्पॉट आहे. छोटंशी नदी सारखं एक स्पॉट आहे. तिथे तुम्ही फोटो काढू शकता. खूप छान स्पॉट आहे, फोटो सारखा स्पॉट आहे. खूप छान फोटो येतात. आता आम्ही तिथूनच फोटो काढून आता आम्ही तिथून इथं मागं फोटो काढून आलोय आता आम्ही. आणि आता आलोय इथं धबधब्यापाशी. मी दाखवतो धबधबा. तुम्ही तिथं फोटो काढताना थोडंसं सावध राहा, कारण तिथून जर पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट आपण आंबोलीला चाललोय आणि तिथं धबधबा चालू आहे का नाही बघायचंय. आम्ही आलो आता आंबोली घाटात. आंबोळी, हा आंबोळी खाऊन आलो घाटात. आणि तिथं आम्ही कणीस खाल्ले आणि भजी, गरम गरम बटाटे भजी खाल्लेत. आणि आता चाललोय पाण्याकडे, धबधब्याकडे. हे बघा धबधबा चालू आहे. आज तारीख आहे किती, 11 जुलै 2024. धबधबा चालू आहे. सगळी म्हणतात बंद आहे, हे आहे, पाणी आलंय, दरड कोसळल्या, असं काही नाही आहे.
फॉरेस्ट रिसॉर्टला आणि इथलं वातावरण एकदम भारी आहे. तर आपण रूम बघायला चाललोय, रूम बघायला. कितना फीट है ये? 4 फीट है. फिट येईल तुला. फीट नाही येत मला 4 फीट मध्ये, 4 पेक्षा जास्त मध्ये फीट येते. आज दुसरा दिवस आहे आणि हे सकाळचं आम्ही उठलोय आणि सकाळचं सगळी उठतात आणि हे बघा वातावरण, हे बघा दाखवलीस तर तुम्ही बघू शकताय वातावरण कसलं दुकट दुकट झालंय सगळं. किती छान वातावरण. काय म्हणायचं तुम्हाला? कोराही कोरा. कोराही कोरा. तिकडे पण तसंच आहे, एकदम मस्त असं धुकं धुकं झालेलं आहे तिथं पण. आणि ते छोटस असं पाणी वाहते तिथनं, त्याचा आवाज आहे तिथं. आणि हे आता आपण गेट पाशी आलोय. हे फ्रंट गेट असं आहे डार्क फॉरेस्ट. खरंच हे डार्कच फॉरेस्ट आहे. नावाप्रमाणे त्यांनी रिसॉर्टचं नाव ठेवलंय जाग्याप्रमाणे. मोर होते का